महायुतीचे बंडखोर उमेदवार गणेश गीते नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याची सूत्रांची माहिती. महाजनांच्या मध्यस्थीला यश आल्याचं बोललं जातंय. असं जरी असलं तरी बंधू गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीत नाशिकमधील बंडखोरी शमवण्यासाठी रात्री बैठका आणि गाठीभेटींचं सत्र सुरू होतं. गीते बंधूंची समजूत काढून अर्ज मागे घेण्यासाठी रात्री प्रयत्न सुरू होते. मंत्री उदय सामंतांची रात्री नाशिकमध्ये बैठकही सुरू होती. मात्र सामंत आणि गीते बंधूंची भेटच झाली नाही. अखेर सामंत मुंबईकडे रवाना झाले. त्यांची जबाबदारी माझ्यावर नाही आहे. त्यांची जबाबदारी महायुतीतले जे भारतीय जनता पार्टीचे सिनियर मंत्री आहेत त्या गिरीश महाजन साहेबांवर आहे. मला खात्री आहे एक शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून, की उद्या 3 वाजेपर्यंत दोन्ही गीते बंधूंची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि महायुतीच्या भल्यासाठी, महायुतीच्या हितासाठी नक्की हे दोन्ही बंधू फॉर्म मागे घेतील याची मला खात्री आहे. आपल्याकडनं, भाजपकडनं, महायुतीकडनं काही या दोन्ही बंधूंना काही आश्वासन दिलं जाणार आहे? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची हे दोन्ही मंडळी आहेत, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आज आपण अपेक्षा एवढीच करूया की उद्या दोघांची फॉर्म महायुती ही अभेद्य टिकण्यासाठी मागे घेतली जातील. मुंबईत गिरीश महाजनांनी भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंची भेट घेतली. गणेश गीतेंची फडणवीसांसोबतही चर्चा झाल्याचं सामंत म्हणतात. कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा मुंबईत तळ ठोकून होते, तर गोकुळ गीतेंकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहे. आपल्याकडे सर्वपक्षीय 400हून अधिक मतदार असल्याचा दावा गणेश गीतेंनी केलाय. गणेश गीते माघारीसाठी भावाची समजूत काढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीत शिवसेना लढणार आहे. शिवसेनेनं इथं नरेंद्र दराडेनं उमेदवारी दिली, पण भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळ गीतेंनी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी 3 पर्यंतची वेळ आहे. यामुळे गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. संजय काकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेले. संजय काकडे हे अर्ध्या तासापासून देवगिरी निवासस्थानावर आहेत. संजय काकडेंचा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला आणि सध्या ते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. पुण्यातून सुनील टिंगरे आज उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या 1 दिवस आधी टिंगरे आणि काकडेंची भेट झाली. विक्रम काकडेंनी सुनील टिंगरे यांची भेट घेतली. निवडणुकीची रणनीती कशी असावी यावर चर्चा केल्याचं काकडे म्हणाले. काल काकडेंसोबत बैठक, आज टिंगरे अर्ज मागे घेणार. डमी अर्ज भरलाय सुनील टिंगरे यांनी आणि आज हा अर्ज मागे घेणार असल्याचं कळतंय. काल काकडे आणि टिंगरेंमध्ये बैठक झाली. पुण्यातून सुनील टिंगरे आज उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. काल बैठक झाली आणि आज त्यांची नाराजी दूर होऊन ते अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत देखील त्यांची चर्चा झालेली आहे. आगामी काळात नक्की संधी मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी दर्शवल्याचं प्रतिक्रिया जी आहे ते टिंगरे यांनी दिली. टिंगरे आज अर्ज मागे घेणार आहेत. एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता. काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत महायुतीचे, तर टिंगरे यांनी डमी अर्ज भरला होता. आज ते अर्ज मागे घेणार असल्याचं कळतंय. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दरम्यान काल विक्रम काकडे यांनी सुनील टिंगरेंची भेट घेतली आहे. अर्ज मागे घेण्याच्या 1 दिवस आधी पुण्यामध्ये टिंगरे आणि काकडेंची भेट झाली आहे. दोघांमध्येही चर्चा झाली. सुनील टिंगरे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांशी चर्चा झाली असून भविष्यात संधी दिली जाईल असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं टिंगरेंनी म्हटलंय. उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. ती 867 पैकी 830 मतं आमची महायुतीची आहे. त्यामध्ये आम्हाला कुठलीच शंका नाही आहे. मी दादांच्या ह्याला भेट देणार, मूर्ती हे करणार आणि त्यानंतर जाऊन माझा उमेदवारी अर्ज माघार घेणार. मी आता मला सांगितलं त्यांनी, अण्णांनी अर्ज माघार घेतोय. त्यांचे आभार मानतो मी. निवडणुकीची रणनीती कशी असावी, कुठं कुणाला भेटावं, सगळे प्रमुख लोक कशी मीटिंग घ्यावी, त्यासाठी मी आलतो. नियोजनासाठी आलो. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ड्रामा झाला होता. सुनील टिंगरे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि विक्रम काकडेंसोबतच्या बैठकीनंतर आपली नाराजी दूर झाल्याचं टिंगरेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर आज टिंगरे उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. दुसरीकडे संजय काकडे
यांनी मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे.